नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लाईन आणि पॉलीलाईन, लाईन कमांड आणि पॉलीलाईन कमांड जी ड्रॉ टूलबारमध्ये असते, त्या दोघांमध्ये काय डिफरन्स असतो हे पाहायचं आहे. मेनली आता मी लाईन कमांड सिलेक्ट केली. लाईन कमांड सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय दिसते बघा इथं मेसेज काय येतो, लाईन स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट. फर्स्ट पॉईंट मी दिला. आता आपल्याला दोन गोष्टी इनपुट कराव्या लागतात, एक तर लेंथ आणि दुसरं म्हणजे अँगल. आता लेंथ तर 1199 दिसते आणि अँगल 10 डिग्री आपल्याला ते दिसतोय. अँगल जर आपल्याला चेंज करायचे असेल किंवा लेंथ चेंज करायची असेल तर टॅब बटनचा आपण यूज करतो आणि चेंज करतो. इथं ऑर्थो मोड जर आपण ऑन केला तर आपण फक्त एकतर हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन ड्रॉ करू शकतो. हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करू शकतो. पण हा जर आपण ऑर्थो मोड ऑफ केला तर कुठल्याही डिरेक्शन्समध्ये असणारी इन्क्लाइन्ड लाईन कुठल्याही अँगलवरती आपण ड्रॉ करू शकतो. तर या कमांडमधून एक्झिट होण्यासाठी मी एकतर एस्केप प्रेस करेन किंवा इंटर प्रेस करेन. हे झालं लाईनच्या बाबतीमध्ये. आता पॉलीलाईनच्या बाबतीमध्ये पॉलीलाईन कमांडवरती मी क्लिक केलं. आता पुन्हा तेच इथं विचारतं ते स्पेसिफाय स्टार्ट पॉईंट. सो पहिला पॉईंट सपोज हा दिला, त्याच्यानंतर ते म्हणतं स्पेसिफाय नेक्स्ट पॉईंट. सपोज हा नेक्स्ट पॉईंट दिला. आता इथं आपला ऑर्थो मोड काय आहे, ऑफ आहे. आता मी इथं ऑर्थो मोड पुन्हा ऑन जर केला तर इथं सुद्धा परत तो व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईनच ड्रॉ होतील. व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन. आता बेसिकली परत जर मला ह्या पॉलीलाईन कमांडमधून एक्झिट व्हायचं असेल तर मी एंटर बटन प्रेस करेन. आता लाईन आणि पॉलीलाईनमध्ये मेन फरक हा आहे की मी आता सपोज ह्या पॉलीलाईन कमांडचा यूज करून हे जे ड्रॉइंग ड्रॉ केलं, इथं क्लिक केलं तर ते पूर्ण ड्रॉइंग सिलेक्ट झालं. पूर्ण ड्रॉइंग किंवा पूर्ण कन्स्ट्रक्शन सिलेक्ट झालं. पण तेच जर मी ह्या लाईन कमांडचा यूज करून ड्रॉ केलेल्या ह्या ड्रॉइंगवरती जर क्लिक केलं तर इथं बघा, हा फक्त एवढाच सेगमेंट सिलेक्ट होतो. इथं हा एवढाच सेगमेंट सिलेक्ट होतो, हा एवढाच सेगमेंट सिलेक्ट होतो, हा एवढाच सेगमेंट सिलेक्ट होतो. पण इथं मात्र पॉलीलाईन कमांडचा यूज करून जे आपण ड्रॉइंग केलं, इथं मात्र ते पूर्ण ड्रॉइंग किंवा तो पूर्ण सेगमेंट, ते पूर्ण कन्स्ट्रक्शन काय होतं, सिलेक्ट होतं. लाईन्सच आहेत, पण ह्या लाईन कमांडनं काढलेल्या लाईन्स आणि ह्या पॉलीलाईन कमांडचा यूज करून काढलेल्या लाईन्स यामध्ये काय आहे, फरक आहे. सो मेनली लाईन आणि पॉलीलाईन याच्यातला हा डिफरन्स आहे. आणि पॉलीलाईन कमांडचा यूज जिथं आपल्याला क्लोज्ड लूप ड्रॉइंग काढायचं आहे किंवा क्लोज्ड ड्रॉइंग काढायचं आहे, तिथं पॉलीलाईन कमांडचा आपण यूज करतो. थँक्यू.